काय त्या मामाला सेवा करून घ्यायची असेल कोणास ठाऊक, पण विश्वास ठेवला माझ्या मामावरती सपाट कुटुंबानं, आणि ही पालखी स्वतःच्या दारात बसली. काय कुणास ठाऊक, माझा मोठेपणा नाही, पण सत्शब्द गेला होता, पाटील थोडी मामा फक्त तुमच्या दारात न्या, मामा तुमच्या आप्पाला नाही मरू देणार. काशीचा किरण ह्या मामाच्या चरणावरती ह्या बाबाला दिसला आणि पालखी दारासोबत बसावली. घरात हातुरणावरती पडलेला भाऊ आहे आणि घरात एका बाजूला देव बसलाय. भावाला हालता येत नाही, कबलीत चालता येत नाही, तो भाव घरामध्ये, पण विश्वास मामावरती आहे. माझा मामाच तर माझ्या भावाला नीट करू शकतो. लहान देवाच्या समोर भावाला टाकलेले सेवा चालू आहे. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, जवळ जवळ 7 दिवस पालखीच्या त्यांच्या इथं राहिली. आणि बघा माझ्या कलियुगातलं माझ्या देवाचं सामर्थ्य. अरे ह्या कुटुंबाच्या दारावर काळ उभा आहे, फक्त वेळ बघतोय, त्याची वेळ आली की काळ घेऊन जाणारच आहे. वाट बघतोय, पण काळाच्या माथ्यावरती पाय देवाला माझा मामा तिथे येऊन बसला. आणि 8व्या दिवशी काळाच्या पॅकेटामध्ये लात घातली, काळाला हकलून दिलं, आणि तोच भाऊ 8व्या दिवशी बकरी राखायला गेला. अरे हे आपल्या बापाचं सामर्थ्य. देव साधा नाही, देव सत्ता नाही, काळावरती ज्याची सत्ता चालते ना त्याचं नाव बाबा आहे. हे भाग्यवान आहोत तुम्ही. देवाला त्या वेळेला बी चमत्कार केलं, त्या वेळेला बी तुमची आमची राखण केली, आणि आता बी तुमची आमची राखण करतो. नाही मरू दिला. आज ठणठणीत आहे, ना गोळी ना औषध आहे, सगळं सुरळीत लागलं, सगळं लाईन मध्ये लागलं. पण कुठेही पालखी असू द्या, ते आमचं चेअरमन पळत मामांच्या बकऱ्यामध्ये येत्या. कारभाऱ्यांचा फोन आला, बाकी कसलाच विचार, गाडीला किक मारायची, 4 व्हीलरला चावी फिरवायची, डायरेक्ट मामाच्या बकऱ्यात यायचं. का? त्यांना कळून चुकलं, अरे तो काळ आहे ना, काळाचा बाप म्हणजे बाळूधनगर आहे. तो देव आपल्यापाशी आहे, म्हणून त्या देवाची सुंदर सेवा करायची. फक्त एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची, आई बाप हो, देव जर कळायचा असेल ना, देव जर समजायचा असेल ना, तर त्या देवाच्या चमत्कारापेक्षा माझ्या मामानं तुमच्या आमच्यासाठी सोसलेलं कष्ट फक्त बघा. तुम्हा आम्हाला देव कळल्याशिवाय राहणार नाही. लय कष्ट केलं. सांगायला गेलं ना, हृदयाला पीळ पडतो, अश्रू थांबत नाही. एवढं कष्ट ह्या मामानं केलं. अरे उपाशी राहिला, शिळ तुकडं खाल्लं, त्या वेळेला तर कष्ट केलंच केलं. 74 वर्षाची भ्रमंती फोड्या माळावरती माझ्या देवानं केली माय बाप हो. पण आज सुद्धा 1966ला समाधिस्थ देव झाला, आज 57 वर्ष झाली, तरी सुद्धा माझा देव आज फोड्या माळावरती तुमचा आमचा परपंच आणण्यासाठी या गावावरून त्या गावावरती फिरतो. का? त्याला माहिती आहे पळस मंडळच्या गावामध्ये माझ्या लेकी आहे, माझी लेकर आहेत. अरे त्यांचा बाप बी मीच आहे आणि त्यांचा माय बी मीच आहे. म्हणून तुम्हाला भेटायला जरी करून झाला, भाग्यवान तुम्ही आहात. नाना लीला केल्या, नाना चमत्कार केला. फक्त विश्वास आणि श्रद्धा आणि भक्ती ह्या मामावरती ठेवा. हाक मारा, माझा देव उभा राहील. अरे हा मामा म्हणजे साधा सुद्धा नाही, हा भंडारा म्हणजे साधा सुद्धा नाही. ज्याने ज्याने मामाच्या भंडाऱ्याचा प्रसाद सेवन केला, त्याचा काय नाही झाला. अरे समुद्र मंथनातून काढलेलं 14 वर्ष म्हणजे सोनेरी भंडारा ज्याने ज्याने कपाळी लावला, त्याच्या जीवनाचं सोनं झालं माय बाप हो. भाग्यवान तुम्ही आम्ही आहोत. या कलियुगामध्ये तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक या मामाच्याच भंडाऱ्यानं होणार. अरे आता 2024 चालू आहे, पण या कलियुगामध्ये एक दिवस असा येईल तुम्ही आम्हीच नाही, समंत जग बाळूधनगराच्या झेंड्याखाली उभा असणार आहे. पण त्या वेळेला तुम्ही आम्ही सगळ्यात पुढे असणार आहोत. भाग्य तुमचं आमचं. हे 2024 आहे, 2023